हाय गाईज, माझ्या पुन्हा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा सार्थक. आज आपण चाललेलो मुंब्रा देवीला. तर आपला ओमकार भाऊ आलता आणि आता तर गाईज ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ब्लॉग एंटरटेनमेंट होणारच आहे. सार्थक आणि मी पण आहे. तर बघू आता पुढे काय होत आहे. चला आता भेटू डायरेक्ट रेल्वे स्टेशनच्या इथे. काय आता स्टेशनला आलेलं आहे. आता तिकीट काढतोय. हे बघा, तिकीट काढायला थांबलेले आपला ओमकार भाऊ आणि आपला प्रणव भाऊ पण आहे. काय रे प्रणव, गरम नाही होते का याच्यावरती? बघा काय घालून आलं उन्हात. तर भावांना आता तिकीट काढलेलं आहे. हे बघा, आणि आता तिकडे ट्रेन लागलेली आहे. आधी ट्रेन रोकडून जाणार आहे आपण. भाऊन आता फायनली ट्रेनमध्ये बसलेलं आहे. हे बघा आपलं ओमकार भाऊ. हा तेच उभं आहे. ट्रेन भरलेली अख्खी. आता उभं आहे. स्लो ट्रेन. तर भावांनी गर्दी बघा, आहे बघा किती गर्दी आहे. या गर्दीमध्ये आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवायला जातो. एक फॉलो एक सबस्क्राईब तर बनतंय, बरोबर ना रे? बरोबर आहे. मग एक सबस्क्राईब बघा जातो पट्ट्या पट्ट्याला. लवकर फॉलो करा दोघांना. काय तुम्ही बघू शकता, आता आम्ही फायनली पोहोचलो मुंब्रा स्टेशनला आणि आता आम्ही चाललो सगळे मंदिरला. ट्रेनमध्ये फिट गर्दी होती, पुन्हा अंगाचा एकदम हे झाला, एकदम देवाडा झाला. आता बघू चालू हे बघा डोंगर चालू आहे. तर भावांनो, 2 ब्लॉगर सांगते. आता मी चाललेलो आहे मुंब्रा देवीला. भावाच्या तुम्हाला एवढं सांगतो, माझ्या 2 मित्रांना फॉलो करा, त्यांना सपोर्ट करा, त्यांचे सबस्क्रायबर फॉलोअर सगळे वाढवा. आणि आता भावा यो पुन्हा व्हिडिओ पुन्हा शेवटपर्यंत बघा. काहीच तुम्ही बघू शकता, तो मुंब्रा देवीचा प्रवेशद्वार आहे. इथं स्टेशन आहे आणि स्टेशनपासून 5 मिनिटावरती डायरेक्ट समोरच एंट्री भेटते. हे बघा आता आम्ही चाललोय. तर काय मुंब्रा देवीच्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत. इथून अशी एंट्री वरती 780 सीट आहेत पुण्यात. आता इथं आपण पहिले वरती जायच्या पहिले पाया पडून घेतो. चला आता वरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर भावांनो, आता इथं घेतल्यात गोळ्या. वरती लय खूप वरती जायचं, मग काहीतरी असं तोंडात सगळ्यासाठी मग गोळ्या घेतलेल्या आहेत. आपल्या ओमकार भाऊने घेतल्यात गोळ्या. पैसे दिले. इथून अर्ध पण नाही चढलो आणि दम लागलाय. अर्ध पण नाही चढलोय, दम लागलाय. बघा फक्त 20 पायऱ्या चढलो असेल आतापर्यंत. 20च आहे ना रे? किती चढलो असेल? 20-30 लगेच दम लागला. लगेच घाम बघू शकता चेहरा कसा झालाय. आता अजून या वैरातून वरती जायचं आपल्याला. तर भावांनो, आत्ताशी अर्ध चढलेलं आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता कसा आहे. आत्ताशी अर्ध चढलेलं आहे बघा. डॅम आहे बघा. तर भावांनो, आता अर्धा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला रस्त्यामध्ये मंदिर लागले देवी आईचं. आता आपण इथं दर्शन घेऊ आणि आपण थेट निघू आता वरती देवी आईचं दर्शन घ्यायला. लय ऊन पडले, आता दुपारची टायमिंग. आता दर्शन घेऊ आपण, डायरेक्ट वरती भेटू. काय रे, कसं वाटतंय आता? जिरली. तुम्ही एक फॉलो सबस्क्राईब काहीच करत नाही. एवढं उन्हाचं एवढं चिड्या बिड्या चढवत चाललोय आम्ही. प्रणव बघू शकता. एक सबस्क्राईब करायला काय ते करून टाका जरा पटकन. एवढी भारी वेळ आई मुंब्रा देवी. पावदे आई मुंब्रा देवी. एवढं आले. तर भावांनो, एवढं चढून फायनली आता पोचले. हे बघा फायनली पोचले. तुम्ही चेहऱ्यावरती घाम बघू शकतात. फिट हवा टाईट झाली, पण तो व्ह्यू दिसतो ना, तो एकदम खतरनाक दिसतो का भाऊन. बघा व्ह्यू बघा कसं आहे. कसं आहे रे सिड्या चढायचा एक्सपिरियन्स गाणे वर आल्यावर व्ह्यू एक नंबर दिसतो. पण वर आल्यावरती चालत आहे ना थकशान, पण व्ह्यू एक नंबर दिसतो बरं का वरती आल्यावरती भावांना. एक नंबर बघू शकता. ते बघा हे मंदिर आहे आपलं. आता आतमध्ये जाऊन मस्तपैकी दर्शन घेऊ, थोडा वेळ बसू आणि परत निघू मग घरी. आता फायनली दर्शन घेणार आहे. एवढं 780 सीड्या चढून तर फळ भेटतं. तर तुम्ही बघू शकता. हे बघा कसं आहे. 780 सीड्या चढून आले आता.
फायनली काय दर्शन झालेलं आहे आणि 780 सीड्या चढून तो फायदा आहे ना, तो फायदा तुम्ही बघू शकता. ते बघा व्ह्यू बघा कसा आहे, खतरनाक येऊ पण. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. आणि दर्शन पण एकदम चांगलं होतं, अशी धक्काबुक्की नाही काय नाही, एकदम दर्शन चांगलं होतं. आणि भावांनो हे मंदिरचं तुम्हाला सांगतो मी, 500 वर्ष जुनं मंदिर आहे. इंग्रजांच्या काळी बांधलेलं मंदिर आहे असं बोलतात. आणि इकडच्या रहिवाशांनी हे मंदिर बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकतात, मंदिर बघू शकतात, एवढं जुनं असून सुद्धा कशी ठेवलेली आहे मंदिराची. आणि आता आपण गडाच्या खाली उतरतोय. फक्त तुम्हाला हेच सांगणे, तुम्ही जर काही येत असाल तर इथं कचरा बिचरा करू नका, कारण की इथं खूप कचरा केलेला आहे. बघा हे बघा, माहिती आहे तुम्ही इथं देवाच्या पूजा करायला घेऊन येतात, देवाची पूजा करायला येतात. फक्त इकडं कचरा नका करू आणि देवाचं दर्शन घ्या. तर काय आता खाली उतरतोय. चढताना तेवढं वाटलं, तर उतरताना काय वाटत नाही. मस्त की आता उतरून आता जाऊ घरी. व्ह्यू बघत बघत काय वाटत नाही एवढं. आता उतरताना चढताना फुल हवा टाईट झाली. 780 सीड्या काय मस्करी का, फुल हवा टाईट झाली चढताना. फायनली गाईज आता आम्ही अर्धा गड उतरलेले आहे. तुम्ही बघू शकता ते बघा, आताशी आम्ही अर्धा गड उतरलेले आहे. आणि भावाने घेतली तर कुल्फी खायला. दाखव रे एकदम. भावाने अर्धा रस्त्यातच कुल्फी घेतली खायला. कशी आहे रे? आम्ही खाली जाऊन उसाचा रस पिणार आहे मस्त की, त्याला तुला घ्यायचं तू घे. आता आम्ही मंदिरच्या खाली उतरलेले आहे. कसं आहे रे एक्सपिरियन्स, कसा होता सांग? चांगले होते, पण येताना पायाची हालत लय बेकार होणार. तिकडे हे बघा, आता जरा बघू काहीतरी पिऊन येतं, खाऊ आणि मग घरी निघू. भावांनो मंदिराच्या खाली येऊन मस्त की हे बघा, हे आपलं मंदिराचा जायचा रस्ता आहे. इकडं खाली येऊन घेतलं मग उसाचा रस प्यायला. घेतला मग उसाचा रस आपल्याला आहे. आता पिऊ आणि मग घरला जाऊ. काही आता ट्रेनमध्ये बसलेलं आहे. मुंबईपासून जितवायची ट्रेन पकडलेली आहे. आता चाललोय घरी. तर काय आता घरी आलेलो आहे आणि फ्रेश झालेलो आहे. तर का तुम्हाला यो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.